बांधकाम असेल किंवा कुठल्या त्या विभागाला आम्ही त्याची यादी आमच्याकडे आलेली पाठवली आहे आणि त्यांना UDID तपासणी करून 3 महिन्याच्या आत त्याच्यात कारवाई झाली पाहिजे असं आम्ही ऑलरेडी स्पेसिफिक पत्र दिलेलं आहे सगळ्या डिपार्टमेंटला, GADच्या माध्यमातून पण दिलेलं आहे. त्याच्यामुळे नक्कीच 3 महिन्याच्या आत सगळ्यांवर कारवाई होईल. विक्रम पाचपुते जी. धन्यवाद अध्यक्ष महोदय. आता जे काही आदरणीय मंत्री महोदयांनी उत्तर दिलं त्याच्यामध्ये एक सांगण्यात आलेलं आहे की डिसेबिलिटी सर्टिफिकेट निघाल्यानंतर त्याची व्हॅलिडेशन हे 3 महिन्यामध्ये होणं अपेक्षित आहे. पण दुर्दैवाने जसं आपण जात पडताळणी देत असताना जातीचं प्रमाणपत्र SDO असतील कलेक्टर या लेवलला दिलं जातं, पण पडताळणीसाठी सेपरेट एजन्सी आहे. तशी डिसेबिलिटी पडताळणी करण्यासाठी सेपरेट एजन्सी कोणती नाही राहत. ते ज्यांनी पत्र दिलं तेच पडताळणी करून देतात. जर मुळात जर फ्रॉड हा पत्र देताना किंवा जे सर्टिफिकेट देताना झाला असेल तर त्याची पडताळणी ही योग्यच होणार आहे. त्यामुळे ही पडताळणी करण्यासाठी एखादी दुसरी एजन्सी असणं अतिशय गरजेचं आहे. आणि मध्ये आपण काही वृत्तपत्रातून बातम्याही पाहिल्या होत्या की आता हे सगळं ऑनलाईन झालं आहे आणि ऑनलाईन होत असताना मधल्या काळामध्ये ह्या पोर्टलचे पासवर्डसुद्धा ऑनलाईन लोकांना म्हणजे जाहीर उपलब्ध झाले होते सोशल मीडियावरती. जर इतकी ही दुर्दैवी परिस्थिती असेल तर याच्यामध्ये कुठेतरी मार्ग निघणं अतिशय गरजेचं आहे. त्याचबरोबर काही डिसेबिलिटीज आहेत महत्त्वाच्या ज्याच्यामध्ये बुद्धिबळ अथवा बौद्धिक विकलांग म्हणजे इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी, त्याचबरोबर मानसिक आजार किंवा मानसिक विकृतीशी संबंधित विकलांग म्हणजे मेंटल बिहेवियर डिसेबिलिटी आणि मेंटल इलनेस अशा आजारांना कृपया करून आपण या शासकीय नोकऱ्यांमधनं कुठेतरी वगळलं पाहिजे. कारण हे लोक ज्यावेळेस आपण काम घेऊन जातो याला काहीतरी मार्गही निघणं तेवढं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी सांगितलं कसं आहे की UDID साठी एक नॉर्म्स ठरवलेले आहेत आणि त्या नॉर्म्सच्या बाहेर ते केंद्र शासनापासून सगळ्या राज्य शासनाने ते सगळे एक्सेप्टेड केलेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही खूप बदल करणं हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. ते करायचे असेल तर आपल्याला केंद्र शासनाकडून त्याची मान्य, कारण की याची मान्यता जी आहे ती तिकडून मिळालेली आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये बदल करायचे असेल तर ते रेकमेंड करून आपण पाठवू. नक्कीच यांच्या सूचना आपण. शेवटचा प्रश्न घ्या. हेमंत उगिले. अध्यक्ष महोदय, अहिल्यानगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैश्विक दिव्यांग प्रणालीचा पासवर्ड आणि ID हे चोरले गेलेले आहेत आणि हे चोरून दिव्यांग प्रमाणपत्र 50,000 रुपये घेऊन प्रत्येकाला दिले गेलेले आहेत. त्यामुळे आपण जी आकडेवारी दिली आहे ती ऑफिशियली असेल, पण जी ऑफिशियली अशी जी आकडेवारी झालेली आहे हे ती किती आहे आणि याच्यावरती आपण हे जे ज्यांनी पासवर्ड आणि ID चोरलेले आहेत त्यांच्यावरती आपण काय कारवाई करणार आता? धन्यवाद. अध्यक्ष महोदय, असे पासवर्ड चोरी गेलेला आहे याची माहिती माझ्याकडे आता मिळाली. नक्कीच याची तपासून कारवाई करू आम्ही 100% आणि जर असेल तर सिरियस कार्यवाही त्यांच्यावर करण्यात येईल. चला बोला अवताडेजी. महोदय, अध्यक्ष महोदय, मी आज पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या द्वारे प्रश्न उत्तरानंतर बसा. एक मिनिट महत्त्वाचा आहे पवार साहेब, थोडा महत्त्वाचा विषय. अवताडेजी प्रश्न उत्तरानंतर देतो. प्रश्न उत्तराच्या तासानंतर प्रश्न उत्तराचा तास झाल्यानंतर देतो. प्रश्न उत्तराचा तास झाल्यानंतर देतो. अध्यक्ष महोदय, दिव्यांगाच्या बाबतीमध्ये मंत्री महोदयांना एक प्रश्न आहे. दिव्यांगाच्या बाबतीमध्ये गेली 30 वर्षापूर्वी लागलेले जे ऑफलाईन प्रमाणपत्र दिव्यांगाचे दिलेले आहेत त्या बाबतीमध्ये काय कारवाई करणार? कारण त्यांच्या 30-30 वर्षाच्या नोकऱ्या झालेल्या आहेत आणि त्या काळातली यंत्रणा दिव्यांग तपासण्याची वेगळी होती. आता UDIDची यंत्रणा वेगळी आहे. ज्या पद्धतीनं मानसिक विकलांग किंवा गतिमंद मतिमंद या बाबतीमध्ये आमच्या सन्माननीय बांधवांनी विचारलं, त्याच बाबतीमध्ये कर्णबधिरांसाठीची जी वेगळी यंत्रणा आहे किंवा या गोष्टीमध्ये ज्यांच्या सर्व्हिस जास्त झालेल्या आहेत परंतु त्यांना सर्टिफिकेट त्या काळी मिळालेलं आहे त्या लोकांचं काय करणार? आता त्यांचे 2-3 वर्ष राहिलेले आहेत. अलीकडच्या काळात UDID नवीन पद्धतीनं काढलेले आहेत तरी देखील इथं आलेली आकडेवारी ती खूप कमी आहे. ती आकडेवारी तपासणारी स्पेशल यंत्रणा आपल्याकडं उपलब्ध करून देणार काय? आणि ज्यांचे सर्व्हिस जास्त झालेले आहेत, ज्यांचे थोडे काळ राहिलेले आहेत त्यांच्या संदर्भामध्ये आपण काय कारवाई करणार? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी विचारलेला प्रश्न तर असा आहे की जी अनेक वर्षापासून तिकडे जर काम करत असतील तर त्यांना येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या ज्या काही त्यांना जे बेनिफिट्स मिळतात त्याच्यावर नक्कीच स्थगिती, कारण की त्यांनी
ज्या लोकांना मिळायला पाहिजे होता बेनिफिट तो त्यांनी हिरावून घेतलेला आहे. तर त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल. आणि UDIDच्या ह्यांनी तुम्ही म्हटलं कसं आहे, ते नियम हा केंद्र शासनाने तयार करून दिलेले आहेत आणि त्या हिशोबानेच आपल्याला आज त्याला फॉलोअप करणं हे मॅन्डेटरी आहे. आपण त्याच्यामध्ये बदल करू शकत नाही आणि त्याच्यात सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे. सगळ्या दिव्यांगांचा पूर्वी तर फक्त 7-8 होता, आज जवळजवळ 30 वेगळ्या याचा त्याच्यामध्ये इन्क्लुजन केलेलं असल्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही माझ्या हिशोबाने. त्याच्यामध्ये ठीक आहे. कोणालाही प्रश्न क्रमांक 3. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 17,255. छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, बहुजनांचे कैवारी आणि लोकनेते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांनी 2014ला ओबीसीचं स्वतंत्र मंत्रालय करण्याचा महाराष्ट्राचा पहिला इतिहास घडवला. 2014 पासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओबीसीचं वसतिगृह असावं अशी मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला ग्वाही दिली होती. त्यानुसार सन्माननीय मंत्री महोदयांना माझा पहिला प्रश्न आहे की राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी किती जिल्ह्यामध्ये आतापर्यंत वसतिगृह उभारण्यात आलेली आहेत. आणि माझा दुसरा प्रश्न आहे, ज्या जिल्ह्यामध्ये वसतिगृह उभारण्यासाठी मालकीची जागा नाही त्या ठिकाणी रेंटने जागा घेऊन आपण वसतिगृह उभारणार का? आणि त्याबद्दल मुंबई शहर आणि मुंबई उपनगर ह्या जिल्ह्यामध्ये मालकीची जागा मिळणं खूप कठीण आहे आणि अशा वेळेला ओबीसीचं वसतिगृह करण्यासाठी PWDचे जे रेट आहेत ते अतिशय कमी रेट आहेत. त्यामुळे कोणी भाड्याने जागा देत नाही. अध्यक्ष महोदय, पालघर जिल्ह्यामध्ये वसतिगृह करण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करून जागा मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु PWDचे रेट कमी असल्यामुळे कोणीही मालक जागा देणार नाही. तर माझा सन्माननीय मंत्री महोदयांना प्रश्न आहे की ऑक्टोबर 2025 मध्ये मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्याची वसतिगृह सुरू करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे ठीक आहे, उत्तर आदेश घेऊया. दिले होते, हे खरे आहे का? उत्तर घेऊया आणि आता. असल्यास किती दिवसात करणार? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य मनीषा यांनी विचारलेला प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी 2 वर्षापूर्वी ओबीसीचे हॉस्टेल सगळ्या महाराष्ट्रामध्ये तयार केले जातील. तर मला सांगायला आनंद होतो, 36 जिल्ह्यामध्ये 72 हॉस्टेल तयार व्हायला पाहिजे होते, पण त्याच्यामध्ये आम्ही आज 62 हॉस्टेल ऑलरेडी एक मुलांसाठी आणि एक मुलींसाठी असं तयार केलेले आहेत. त्या 62 हॉस्टेलचं किरायाने भाड्याच्या तत्वावर सुरू केलेले आहेत आणि ते चालू आहेत. 2 वर्षापासून ऑलरेडी हे हॉस्टेल्स चालू आहेत. आणि त्यांनी स्वतःच्या जागेचा जो उल्लेख केला त्याच्यात मी सांगू इच्छितो की आज आम्ही म्हणजे माननीय महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेतली होती आणि त्याच्यामध्ये आम्हाला जवळजवळ 60 ठिकाणी महसूलच्या माध्यमातून आम्हाला जागा उपलब्ध झालेल्या आहेत. त्याच्यात म्हणजे पुणे, जालना, बुलढाणा, भंडारा, वर्धा, गडचिरोली, रत्नागिरी हे 7 जिल्हे आहेत. आणि डेअरीच्या जागा, ते डिपार्टमेंट माझ्याकडे असल्यामुळे मी तो प्रयत्न केलेला की अनेक ठिकाणी डेअरीच्या जागा पडून होत्या जिकडे काही हे चालू नव्हतं. तर जवळजवळ 10 ठिकाणी डेअरीच्या जागेतली जागा आपल्याला उपलब्ध झाली आहे. त्याच्यावरही महसूलच्या माध्यमातून महसूल विभागाच्या माध्यमातून त्या जागेंवर आपलं आज ओबीसीच्या हॉस्टेलसाठी ती जागा आपण उपलब्ध करून देतोय. बाकी माननीय महसूल मंत्र्यांनी एक बैठक घेतली होती, सगळे कलेक्टर आणि कमिशनर त्या बैठकीत होते ऑनलाईन, आणि त्यांनी पण बाकीच्या ज्या 15 ठिकाणी जागा आम्हाला मिळालेली नाही आहे तिकडच्या जागेंसाठी उल्लेख आहे. त्याचंही आज जागा आयडेंटिफाईड झालेल्या आहेत आणि त्या 15 ठिकाणी पण. ठीक आहे. आणि 4 ठिकाणी जो आता ताईंनी उल्लेख केला, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे आणि रायगड, पालघर या ठिकाणी जागा आम्हाला जे BNCचं रेंट, पण आता आम्हाला माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याच्यामध्ये आम्हाला रेट्स वाढवून दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे रेट्स वाढवून दिल्यामुळे यावर्षी आम्हाला तिकडे जागा उपलब्ध होतील भाड्याने. त्यात ऑलरेडी आम्ही उल्हासनगर आणि वसईमध्ये जागा आयडेंटिफाय केलेल्या आहेत. त्या आपण या पुढच्या 2-3 महिन्यात ते हॉस्टेल्स आम्ही सुरू करायचा प्रयत्न करू. ठीक. धन्यवाद अध्यक्ष महोदय. थांबा इतरांना संधी अध्यक्ष देऊ. महोदय,
देऊ दे. या वसतिगृहांकरता मुंबई आणि मुंबई उपनगर येथे जागा असणं अत्यंत आवश्यक आहे आणि याकरता मंत्री महोदयांनी सकारात्मक उत्तर दिले आहे की या इथे वसतिगृह सुरू थेट करण्याकरता प्रश्नावरती या. करण्याकरता संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की जिल्हाधिकाऱ्यांना आपण सूचना दिल्यात, परंतु याकरता काही कालबद्ध कार्यक्रम आपण आयोजित करणार आहात का आणि एक ठराविक मुदतीत ही जमीन उपलब्ध करून देण्याचे आदेश आपण जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहात का? अध्यक्ष महोदय, महसूल मंत्र्यांनी 6 महिन्यात या सगळ्या इम्प्लिमेंट कराव्या अशा सर्व कलेक्टर आणि डिव्हिजनल कमिशनरना आदेश दिलेले आहेत. ठीक आहे. राहुल कुलजी. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये त्यांचा पहिली सगळ्या जिल्ह्यामध्ये जे काही वसतिगृह सुरू केली त्याबद्दल निश्चितपणे एक चांगला निर्णय घेतलेला आहे. परंतु पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई शहर, मुंबई अशा ठिकाणी जी काही क्षमता आहे त्याची वाढीचा आपण काही विचार करणार का? कारण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे, मागणी जास्त आहे. क्षमता वाढीचा विचार करणार का? हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न, आपण जागा ताब्यात घेतल्यानंतर ही वसतिगृह पूर्ण करण्याचा कालबद्ध कार्यक्रम, जो आता जागा ताब्यात घेण्याच्या संदर्भातली चर्चा झाली, परंतु वसतिगृहची बांधकामं पूर्ण करण्यासंदर्भातला कालबद्ध कार्यक्रम काय हाती घेणार का? अध्यक्ष महोदय, सन्मान्य कुलसाहेबांनी जो प्रश्न विचारला त्याच्यात विषय असा आहे की आम्ही 100 मुलं आणि 100 मुलींचे हॉस्टेल सुरू केले. ह्याच्या व्यतिरिक्त जर ॲडिशनल विद्यार्थी असले तर आमची आधार आणि स्वयं अशा 2 योजना आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून चालवल्या जातात. त्याच्यामध्ये पण आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आधारच्या माध्यमातून 600 आणि स्वयंच्या माध्यमातून 600 अशा विद्यार्थ्यांना आम्ही डायरेक्ट DPTच्या माध्यमातून त्यांना मदत करतो. दुसरा विषय त्यांनी विचारला तो प्रोजेक्ट्सचा. सर, आम्ही त्याच्यामध्ये PMC, टाटा कन्सल्टन्सी सारख्या PMCला आम्ही अपॉइंट करत होतो आणि त्या माध्यमातून सगळ्या या प्रोजेक्ट्सचा PMCच्या माध्यमातून DPR तयार करून पुढे त्याचा लवकरात लवकर आम्ही त्याचं टेंडर काढू. अमित देशमुखजी, शेवटचा प्रश्न. अध्यक्ष महोदय, पुढे जाऊया. महोदयांनी चौथा महत्वाचा प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत. चौथा मंत्री महोदयांना माझा एक स्पेसिफिक प्रश्न आहे की राज्य सरकारचं जे विद्यार्थिनींसाठी इतर मागासवर्गीय OBC विद्यार्थिनींसाठी राज्य सरकारचं जे उद्दिष्ट होतं, प्रत्येक जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय 100 मुलांचं आणि 100 मुलींचं हॉस्टेल बांधायचं आहे आणि अनेक जिल्ह्यामध्ये बांधलं, काही जिल्ह्यांमध्ये ते अजून बांधलेलं नाही, भाडे तत्वावर आपण घेतलं आहे. साधारणतः महाराष्ट्रामध्ये 7,000-7,500 OBC विद्यार्थिनीसाठी ही व्यवस्था आहे. त्यापैकी राज्य सरकारचं किती उद्दिष्ट आपण साध्य करू शकला, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की जिथं हे उद्दिष्ट तुम्ही साध्य करू शकला नाही तर त्या पात्र विद्यार्थिनींसाठी आपण काही भत्ता देणार का? आणि ज्या जिल्ह्यांमध्ये हे अजून व्यवस्था सुरू झालेली नाही त्या जिल्ह्यांची नावं जर सभागृहाच्या पटलावर मंत्री महोदयांनी ठेवली तर मला असं वाटतं की हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यामुळं सभागृहालाही हे लक्षात येईल की कुठं हे आतापर्यंत होऊ शकलेलं नाही, तेवढ्याच जिल्ह्यांची माहिती आपण द्यावी. अध्यक्ष महोदय, देशमुख साहेबांनी जो प्रश्न विचारला त्याच्यात मी अगोदर सांगितलं की आपण ताई 1 मिनिट माझा प्रश्न होऊ द्या, तुम्ही बोला ना. माझा बोलण्याच्या अगोदर तुम्ही बोलायला लागतात. माझी आपल्याला विनंती अशी आहे की आज साहेब आपण 2024-25 मध्ये जवळजवळ 2889 विद्यार्थ्यांना आपण त्याच्यातून हॉस्टेलमध्ये दिली आणि यावर्षी पण आपण ऑलरेडी 1200 विद्यार्थ्यांना दिली आहे. बाकीच्यांचे काहींचे रिझल्ट्स वगैरे उशिरा आल्यामुळे त्यांचं हे या ऑलरेडी दिलेली आहे. पण हे हॉस्टेल्स फुल झाल्यावरही आपण जी आधार योजना सुरू केली आहे तर आधार योजनेच्या माध्यमातून पण आपण जवळजवळ 21,600 म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये 600 विद्यार्थ्यांना डायरेक्ट DBTच्या माध्यमातून पैसे देतो. स्वयंच्या माध्यमातून पण आपण तेवढेच 21,600 विद्यार्थ्यांना देतो सगळ्या जिल्ह्यातल्या आणि त्या माध्यमातून पण आपण त्यांना म्हणजे आपण त्याच्यामध्ये जवळजवळ 38,000 ते 60,000 रुपये अशा वेगळ्या ठिकाणच्या याचे स्लॅब्स केलेले आहेत. त्या स्लॅबच्या माध्यमातून डायरेक्ट आपण DBTच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पैसे देतो. म्हणजे हॉस्टेल नाही मिळालं तरी त्याच्यामध्ये त्यांना ॲडमिशन मिळते. योगेश सागरजी. श्री महोदय यांना मी एक तो पहिला धन्यवाद करतोय. एक चांगली व्यवस्था OBC समाजासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये उभी केली आहे आणि ते सातत्याने त्याचा पाठपुरावा करून करत आहेत. मुंबई शहरासाठी अध्यक्ष महोदय उपनगरात आरे डेअरी
आणि मुंबई शहरामध्ये वरळी डेअरी हे दोन्ही दुग्ध विकास विभागाच्या अंतर्गत येत आहेत. जागा आता दुग्ध विकास विभागाच्या माध्यमातून उपलब्ध होत असेल तर आपण वरळी डेअरी आणि आरे डेअरीमध्ये आरे कॉलनीमध्ये आपण या वसतिगृहाची व्यवस्था करणार का? थोडक्यात उत्तर द्या मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य योगेश सागर साहेबांनी जो प्रश्न विचारला मी त्यांना सांगू इच्छितो की आरे डेअरी हा आम्ही प्रयत्न केला होता, पण तिकडे थोडंसं एन्व्हायरमेंटली सेन्सिटिव्ह झोन आहे आणि तिकडे ती परवानगी मिळू शकत नाही. त्यामुळे आरे डेअरीमध्ये नाही तर आम्ही ऑलरेडी बाकीच्या जर 10 ठिकाणी घेतले तर तिकडे तर सर्वात पहिले केला असता, पण आरे डेअरीमध्ये सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळे आपण पण त्याच्यातही आपण प्रयत्न करू. जर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी त्याच्यामध्ये स्पेशल केसमधून परवानगी दिली तर नक्कीच आम्ही विचार करू. ठीक आहे, बोला आदित्यजी बोला. देतो नाना, तुम्हाला दिल्याशिवाय थांबत नाही. मुख्यमंत्री महोदय, डेअरीवर बोलत नाहीये मी, पण अध्यक्ष महोदय एक महत्त्वाचा प्रश्न आज इथे आलेला आहे. नवीन वसतिगृह असेल, अभ्यासिका असेल, पण जे आत्ता आहेत त्याची जर आपण क्वालिटी पाहिली तर त्याच्यावर मंत्री महोदय फ्लाइंग स्क्वॉड करून तिथे नीट बाथरूम आहेत का, कॅन्टीन ठीक आहेत का, तिथे पाईपचं लिकेज आहे का कुठे, तिकडचं ह्या सगळ्या चेक्ससाठी मंत्री महोदय फ्लाइंग स्क्वॉड म्हणजे आपण ज्यांना देतो हे वसतिगृह त्यांना राहण्यासाठी नीट आहे का हे बघतील का, आणि अर्थात सेफ्टी सिक्युरिटी. चला मंत्री महोदय, भरारी पथक. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न विचारला आहे, आम्ही मुलींच्या सगळ्या हॉस्टेल्समध्ये CCTV कॅमेरे ऑलरेडी लावलेले आहेत ज्याच्या माध्यमातून तपासणी होते. बाकी फ्लाइंग स्क्वॉडचा विषय तर नक्कीच त्याची आम्ही बजावणी करू. याकडे दोघंही ओबीसीवर. आता कोण तुम्ही ठरवा नेता कोण. अध्यक्ष महाराज, महत्वाचा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज. माझा याच्यामध्ये स्पेसिफिक 2 प्रश्न अध्यक्ष महाराज. की महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संख्या अगर जनगणनेचा आधार घेतला आपण अध्यक्ष महाराज तर ते आज 55% जवळपास आहेत अध्यक्ष महाराज. त्यापेक्षा जास्त होऊ शकतं. पण अध्यक्ष महाराज, आज जे काही हॉस्टेल 65 हॉस्टेल यांनी चालू केलेले आहेत असं हे सांगत होते आता मंत्री महोदय. अध्यक्ष महाराज, ह्या हॉस्टेलचं तुम्ही एक विधिमंडळाची कमिटी बनवा म्हणजे हॉस्टेलची स्थिती काय आपल्याला त्या ठिकाणी झालं आता ते. किराया म्हणजे अध्यक्ष महाराज आपण पैसे देतोय, आपण सांगतोय की ओबीसीच्या मुलामुलींसाठी आम्ही हॉस्टेल उघडलेले आहेत. त्याची आता परिस्थिती बघा की त्या कोंबड्या टाकतात तसं त्या कुचकून तशाच. नाना भाऊ, आदित्यजींनी तोच प्रश्न विचारला, त्यांनी अध्यक्ष उत्तर महाराज दिलं माझा पूर्ण प्रश्न देऊ द्या. अध्यक्ष महाराज, त्या पद्धतीची परिस्थिती आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी चालू केलेत, तालुक्याच्या ठिकाणी पण आपण चालू करणार का एक. आणि माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण यासाठी स्पेशल बजेट करून जिथं जागा आपल्याला उपलब्ध होत नसतील त्या ठिकाणी आपण विकत घेऊन त्या ठिकाणी हॉस्टेल निर्माण करणार काय, जेणेकरून आपल्याला चांगल्या सुविधा ओबीसीच्या मुलामुलींसाठी आपल्याला निर्माण करता येतील, त्याचं उत्तर आपण द्यावं. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला सांगू इच्छितो की 62 हॉस्टेल ऑलरेडी सुरू झालेत. दुसऱ्या ठिकाणी जिकडे थोडा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रेंटचा विषय होता तो रेंटचा विषय पण माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी तो वाढवून दिलेला आहे. त्याच्यामुळे मला पुढच्या 3 महिन्यात या ठिकाणी पण आम्ही ऑलरेडी पाहणी केलेली आहे. त्यांना जो रेट वाढवून पाहिजे असा काही लोकांनी जे मागितला होता त्यांना आम्ही रेट वाढून MMRDA आणि या एरियामध्ये तो रेट आम्ही वाढवून देतोय. नक्कीच पुढच्या 3 महिन्यात हे हॉस्टेल्स पण सुरू होतील. हे या हॉस्टेल सगळे सुरू करताना तुम्ही ज्या काही ते अटी शर्ती घातल्यात विद्यार्थ्यांना, त्यामध्ये जर आत्ता 1200 तुम्ही सांगितलं की 1200 विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये साधारणतः आपण 65 हॉस्टेलची कॅपॅसिटी धरली तर 13,000 विद्यार्थी त्या ठिकाणी यायला पाहिजेत. 13,000 विद्यार्थ्यांचं ॲडमिशन व्हायला पाहिजेत आणि प्रवेश मिळायला पाहिजे अध्यक्ष महोदय. पण केवळ 1200 झालं का, तर तुम्ही ते या हॉस्टेलमध्ये प्रवेशासाठी जे काही अटी घातल्यात त्या शिथिल करण्याची आवश्यकता आहे. तुम्ही जे अट घातली अध्यक्ष महोदय त्यामध्ये केवळ व्होकेशनल एज्युकेशनसाठी ते काढून टाका. सरसकट मेरिटवर त्या ठिकाणी प्रवेश द्या. सर्वच्या सर्व पूर्ण क्षमतेने ते हॉस्टेल सुरू होतील. पहिला प्रश्न. एक दुसरा शेवटचा प्रश्न अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून बघा, हे हॉस्टेल सुरू झालेत अध्यक्ष महोदय, पण अजूनही माननीय नाना भाऊ म्हटल्याप्रमाणे फार जागा कमी आहे, रेंटनी घेतलेले आहे. तुम्ही द्या ना 1000 कोटी रुपये, उद्या जागा मिळतील आणि हॉस्टेलचे बांधकाम सुरू होतील. सामाजिक न्याय विभाग करते ते केंद्र सरकार देते म्हणून करते. आमचे प्रस्ताव 2-2दा 3दा केंद्र सरकारकडे गेलेत. 200 ने 100 कोटी रुपये दर वर्षाला त्यासाठी येतात. त्यामध्ये काहीच होणं शक्य नाही.
म्हणून आमची स्पेसिफिक आमची विनंती आहे आपल्याला की आपण यासाठी या बजेटमध्ये 72 वसतिगृहाच्या पूर्ण क्षमतेनं बांधकामासाठी, खाजगी जमीन खरेदी करायसाठी, शासकीय असेल तर शासकीय जमीन हस्तांतर करून 72ही वसतिगृह बांधण्यासाठी एक मुदतीत आराखडा तयार करून हे काम पूर्ण करणार आहात का? माननीय अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा तर मी राज्याचे जे ओबीसी विकास मंत्री आहेत अतुल सावे यांचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी मागे लागून हे 65 हॉस्टेल सुरू केले. या हॉस्टेलच्या संदर्भात 10-12 वर्ष आपण चर्चा करत होतो, पण ते काही पुढे जात नव्हतं. पण अतुल सावेंना कारभार दिल्यानंतर त्यांना मी विनंती केली की तुम्ही स्वतः याच्यामध्ये लक्ष घाला आणि एक हॉस्टेलची जागा शोधून काढून त्या ठिकाणच्या व्यवस्था उभ्या करून आज 65 हॉस्टेल तयार झाले, सुरू झाले. आणि म्हणून मला असं वाटतं याचं क्रेडिट आपण त्यांना दिलं पाहिजे. काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी दूर करू. सोबतच आपल्याला काही भाड्याच्या इमारतीतले हॉस्टेलच चालवायचे नाही आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागा मिळण्याच्या संदर्भात त्यांनी जागा काय आयडेंटिफाय केल्या, त्या संदर्भात आम्ही त्या जागा त्यांना उपलब्ध करून दिल्या. महसूल मंत्र्यांसोबत त्यांनी बैठक घेतली. जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागा आयडेंटिफाय होते किंवा झालेली आहे. त्यामुळे त्या जागा आयडेंटिफाय झाल्यानंतर त्या जागा मूल्य त्यांच्या विभागाकडे हस्तांतरित करण्याचा कॅबिनेटच्या माध्यमातून या ठिकाणी आपण निर्णय करणार आहोत. ज्यामध्ये आपल्या माहितीकरता मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की ज्या महसूल विभागाला आता जागा प्रत्यार्पित झालेल्या आहेत त्याच्यामध्ये म्हणजे विभागाकडे आलेल्या जागा आहेत पुणे, जालना, बुलढाणा, भंडारा, वर्धा, गडचिरोली, रत्नागिरी. जे आता महसूलनी यांना देण्याकरता वेगवेगळ्या विभागाकडनं प्रत्यार्पित करून घेतलेल्या आहेत त्या सोलापूर, सांगली, धुळे, धाराशिव, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर आणि गोंदिया. म्हणजे आता तिथेही जागेचा प्रश्न हा संपलेला आहे. आणि आता काही जिल्हे असे आहेत की ज्या ठिकाणी जागा निश्चित झाली आहे आणि आता ती जागा हस्तांतरणाची प्रक्रिया चाललेली आहे. ते आहेत नागपूर, कोल्हापूर, सातारा, नाशिक, जळगाव, नंदुरबार, लातूर, नांदेड, हिंगोली, बीड, परभणी, सिंधुदुर्ग, पालघर, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर. जागा न मिळालेले फक्त 4 जिल्हे आहेत. त्या 4ही जिल्ह्यांमध्ये मी स्वतः लक्ष घालून त्यांना जागा मिळवून देईल. जे आपले MMR रिजनमधले आहेत रायगड, ठाणे, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, त्यात मी स्वतः त्यांच्यासोबत बसून या 4ही जिल्ह्यात जागा मिळवून देऊ. इतर सगळीकडचा जागेचा प्रश्न हा जवळपास मार्गी लागलेला आहे. प्रश्न क्रमांक 4. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 15,636 आपल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, गुटखा आणि अंमली पदार्थाची विक्री शाळांच्या सभोवतालच्या टपऱ्यांवरती सर्रासपणानं होणं याच्या तक्रारी सरसकट महाराष्ट्र राज्यामधून आहेत. पण अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये जे उत्तर दिलेलं आहे की त्याच्यामध्ये या शाळा आणि महाविद्यालयाच्या 100 मीटर परिसरामध्ये गुटखा, तंबाखू, सिगरेट विक्री करणाऱ्या पानटपऱ्या, जनरल स्टोअर, किराणा दुकान यांचं अतिक्रमण काढण्याकरता स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका यांच्यासोबत पोलीस ठाणे प्रभारी यांनी पत्रव्यवहार करावा आणि संयुक्त कारवाई पथकं नियुक्त करण्यात आलेली आहेत असं उत्तरात म्हटलंय. अध्यक्ष महोदय, अशी पथकं नियुक्त करण्यात आलेली असली तर लोकप्रतिनिधींना अजूनपर्यंत त्याची माहिती मिळालेली नाही. त्यामुळे प्रत्यक्षरित्या या आदेश जर झाला असेल तर त्याची अंमलबजावणी कधी होणार, किती कालावधीमध्ये असं पथक नियुक्त केलं जाणार आहे आणि असं पथक नियुक्त केल्याचे नाव, नंबर यांच्या संदर्भातली माहिती त्या शाळा महाविद्यालयांच्या परिसरामध्ये लावण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, मग जसं माहिती अधिकाराचे फलक लागलेले असतात तसं या फलक त्याचे सदस्य, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स, जिथे तक्रार केली पाहिजे असे नंबर्स, असे फलक त्या शाळांच्या परिसरामध्ये लावले जाणार का? आणि जर यानंतर तक्रार केल्यानंतर देखील अशी पानटपरी किंवा असा आस्थापना जर हटवली जाणार नसेल तर या पथकाला जबाबदार धरलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत. असे गुन्हे दाखल केले जाणार का? उत्तर घेऊया. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य प्रशांतजी ठाकूर यांनी जो प्रश्न मांडला त्याच्या अनुषंगानं माहिती देताना सांगतो की गुटख्यावरती बंदी असताना देखील काही ठिकाणी अवैध पद्धतीनं त्या ठिकाणी गुटखा विक्री होते. या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यवाही केली.
जसं नवी मुंबईमध्ये 1144 ठिकाणी, अहिल्यानगरमध्ये 185 ठिकाणी, जालन्यामध्ये 90 ठिकाणी, अकोल्यात 35 ठिकाणी, नाशिकमध्ये 131, चंद्रपूर 230, सोलापूर 108, बुलढाणा 664, नागपूर व यवतमाळला 1706 हे एवढे गुन्हे त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहे. या संदर्भात विशेष आढावा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला आणि याच्यावर जर का अशा पद्धतीनं अवैध गुटखा विक्री ज्या ज्या ठिकाणी होते त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश स्वतः सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहे. दुसरं, आजचा प्रश्न जो उपस्थित या ठिकाणी प्रशांतजी ठाकूर यांनी केला की शैक्षणिक संस्था म्हणजे शाळा आणि महाविद्यालयाच्या 100 मीटरच्या परिसरामध्ये अशा पद्धतीच्या घटना नाही घडल्या पाहिजे, याच्याकरिता पोलीस प्रशासना त्या ठिकाणच्या एक मिनिट अभिमन्यूजी, याच्याकरिता 100 मीटरच्या परिसरामध्ये जर का अशा पद्धतीचं होते, याच्याकरिता पोलीस प्रशासनाने त्या 100 मीटरच्या परिसरातल्या टपऱ्या किंवा दुकानं उद्ध्वस्त करण्याकरिता त्या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महानगरपालिका असो, ग्रामपंचायत असो, नगरपालिका असो यांच्यासोबत संयुक्त कारवाई करण्याचे निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहे. लोकप्रतिनिधींना याच्याबद्दल माहिती देण्याकरिता तातडीनं त्या ठिकाणच्या पोलीस आयुक्तांना, पोलीस अधीक्षकांना त्या पद्धतीचे निर्देश देऊन तशी माहिती त्या ठिकाणी देण्यात येईल आणि लवकरात लवकर याची माहिती सर्व लोकप्रतिनिधींना उपलब्ध होईल. ठीक आहे. अध्यक्ष महोदय, या उत्तरमध्येच गुटखाला आणि अंमल पद्धतीला किती सिरियसनेस आहे ते दिसून येतं. आपण आपल्या उत्तरमध्ये सांगितलेलं आहे की किती संख्याने किती जिल्ह्यामध्ये किती केसेस झालेल्या आहेत आणि मागच्या अधिवेशनामध्ये पण अशीच उत्तरं आली होती की हजारोची संख्याने आपण केसेस रजिस्टर करत आहेत. अध्यक्ष महोदय, जर याच्यावरती व्यवस्थित नियंत्रण आणायचं असेल आणि सिरियसनेस करायचं असेल, ते छोटे मोठे विक्रेता नाही, जे मोठे मोठे गाड्या टेम्पो जे मुंबईमध्ये प्रवेश करत आहेत दहिसरमधून आणि असे कितीतरी टेम्पो पकडण्यात आलेले आहे आणि त्यांना जामीन देऊन टाकता. एका टेम्पोला जर तुम्ही पकडला आणि दुसऱ्यांदा जर पकडलं तर त्यांच्यावरती तुम्ही जसं अंमलबजावणीवरती MCOC कायदा लावता तसा तुम्ही कायदा लावणार आहेत का? ज्यापर्यंत तुम्ही असे कायदा यांच्यावरती आणत नाही त्यापर्यंत याच्यावरती निकालच निघणार नाही, कारण त्यांना जामीन होऊन जातं. या पद्धतीने अध्यक्ष महोदय अख्ख्या मुंबई शहरामध्ये कुठेही रात्री गेला दिवस गेला की तुम्हाला हे गुटखा भेटतं, तर तुम्ही डायरेक्ट जे मोठ्या संख्येने जे मेन सप्लायर आहेत त्यांच्यावरती MCOC कायदा लावणार का? ठीक आहे, उत्तर घेऊया. अध्यक्ष महोदय, या संदर्भात कायदेशीर पडताळणी आम्ही केली आणि असं लक्षात आलं लॉ अँड ज्युडिशरीनी, कारण याच्यावर MCOC लावण्याच्या संदर्भात आम्ही प्रस्ताव मूव्ह केला होता. त्याच्यावर लॉ अँड ज्युडिशरीने हे सांगितलं की MCOCच्या कायद्यामध्ये धमकी आणि हर्ट या दोन्ही गोष्टी असल्याशिवाय तो कायदा लागत नाही आणि म्हणून मी त्या संदर्भात कालच सूचना दिलेल्या आहेत की कायद्यामध्ये बदल करून अशा पद्धतीनं जे हा व्यवहार करतायत त्यांच्यावरही MCOC लावता येईल. अशा करेक्ट तर तशा पद्धतीनं करता येईल अशा प्रकारची कायद्यामध्ये अमेंडमेंट करावी याचे आदेश दिलेले आहेत. चला, अभिमन्यू पवार. अध्यक्ष महोदय, यांनी माननीय मंत्री महोदयांनी दिलेल्या उत्तरावर आम्ही समाधानी आहे. ऐकून घ्या त्यांचं ऐका. अध्यक्ष महोदय, माझा विषय याच अनुषंगाने आहे की अवैध दारूच्या विषयामध्ये मी अध्यक्ष महोदय मागच्या सरकारमध्ये एक लक्षवेधी मांडली होती, आत्ताच्या काळामध्ये एक लक्षवेधी मांडली, 2 लक्षवेधी झाल्या. आपल्या दालनामध्ये 6 फेब्रुवारी 23ला, 23 जानेवारी 25ला, 14 जुलै 25ला 3 बैठका झाल्या अध्यक्ष महोदय. आणि इतिवृत्त माझ्याकडे आहे, इतिवृत्त तुम्हाला पाठवून देतो. या इतिवृत्त अजूनही कारवाई नाही अध्यक्ष महोदय. हे खरं तर अत्यंत चिंतेचा विषय आहे. ग्रामीण भागातल्या प्रत्येक आमदाराचा हा विषय, माझा एकट्याचा नाही आहे, हा विषय सामाजिक आहे. हा विषय अध्यक्ष महोदय ग्रामीण भागातल्या आमदारांना विचार, त्यांना रोज काय त्रास होतोय, कुठे गेलं तर आमच्या महिला भगिनी आमच्या दारूबद्दल विचारतात. अध्यक्ष महोदय, आपण लाडक्या बहिणी म्हणतो, लाडक्या बहिणीचं दुःख जे काय असेल तर अवैध दारूवर आळा घालण्याचं दुःख आहे. अध्यक्ष महोदय, दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. आपण बैठक घेतली, आपण निर्देश दिले एक्साईज डिपार्टमेंटला, फूड अँड ड्रग्सला, होम डिपार्टमेंटला. आपण अध्यक्षांनी निर्देश देऊन सुद्धा काय होत नसेल अध्यक्ष महोदय, तर हे चिंतेचा विषय आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आपण निर्देश दिलेले आहेत तरी काय होत नाही, हा चिंतेचा विषय अध्यक्ष महोदय, चिंतेचा विषय आहे. महोदय, पुन्हा सदस्यांना सांगतो, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका.
लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका, घरी बसावं लागेल. प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण लाडक्या बहिणींचे पैसे चालूच राहतील, ती योजना सुरूच राहील. त्या योजनेला दुसऱ्या योजनेशी कम्पेअर करता येत नाही, हे आपण लक्षात ठेवा. दुसरं, माननीय अध्यक्ष महोदय, आपण जर काही निर्देश दिले असतील आणि त्याची अंमलबजावणी झाली नसेल तर तात्काळ ती करण्यात येईल. ठीक है. रईस शेख. अध्यक्ष महोदय, ड्रग्स के मामले में अध्यक्ष महोदय, सम्माननीय अमीन पटेल मुख्यमंत्री कुठे जी है, भिवंडी जो है, अध्यक्ष महोदय, भिवंडी जो है मेजर ट्रांजिट पॉइंट बन गया है ड्रग्स के और ये जो गुटखा के ट्रांसपोर्ट के लिए. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री जी यहाँ पर है. मुख्यमंत्री जी, भिवंडी के अंदर गुटखा गाड़ी को पकड़कर चोरी करने के एफआईआर हो रहे. गुजरात से जो गुटखा आ रहा है ना, वही गुटखा जो है ट्रांसपोर्ट और डिस्ट्रीब्यूशन भिवंडी से हो रहा है. पोगांव के अंदर एक फैक्ट्री पकड़ी गई जिसमें गुटखा बन रहा था, उस पर भी कार्रवाई नहीं हुई. भिवंडी इज अ मेजर ट्रांजिट पॉइंट. उसके अंदर सर आप देखिए कि आपको देखना पड़ेगा कि ट्रांसपोर्ट का पूरा हब बना हुआ है, गोडाउन है. मेरे क्षेत्र में पोगांव में फैक्ट्री मिली मुख्यमंत्री जी, लेकिन आज बेल पे लोग घूम रहे हैं. आप जब तक ये ट्रांसपोर्ट के नेटवर्क को डिस्ट्रॉय नहीं करेंगे, ये सारे प्रश्न आते रहेंगे. अध्यक्ष महोदय, मैं उम्मीद करता हूं कि एक टास्क फोर्स भिवंडी के अंदर ये नेटवर्क को डिस्ट्रॉय करने के लिए मुख्यमंत्री जी अनाउंस करेंगे. धन्यवाद. रईसभाईंनी जे सांगितलं हे खरं आहे की याच्यामध्ये ज्यावेळेस संपूर्ण मी माहिती घेतली तर आपला कायदाच इतका कमकुवत आहे की या लोकांना लगेच बेल मिळते. यांना म्हणून हे वारंवार अशा प्रकारचे ऑफेन्स करतात आणि म्हणूनच हा कायदाही आपण कडक करतोय. MCOCA खाली देखील हा गुटख्याचा सगळा व्यवसाय आणतोय. आणि आपण जे सांगितलं भिवंडीच्या संदर्भात आपल्याकडनंही माहिती घेऊ आणि इतरही ठिकाणून माहिती जमा करून स्पेशल कारवाई भिवंडीत करण्यात येईल. अमीन पटेल जी. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मैं आपके माध्यम से सम्मानीय मुख्यमंत्री का धन्यवाद देना चाहता हूं कि उन्होंने ये जो गुटखा बेचने वाले हैं कायदे में तरतूद करके मौका लगाने का आज एक ऐतिहासिक निर्णय लिया है. अध्यक्ष महोदय, गुटखा के साथ साथ में चरस, गांजा, अफीम, गरद, MD ये भी बड़े पैमाने पे मुंबई में बिक रहा है. इसके भी कायदे मुख्यमंत्री महोदय, गुटखा के साथ साथ में दूसरे ड्रग्स भी मुंबई और महाराष्ट्र में बड़ी तादाद में बिक रहे. जिस तरह से आपने एक ऐतिहासिक निर्णय लिया सभागृह में कि आप मौका कायदा लगाने के लिए कायदे में तरतूद करेंगे, तो जो दूसरे ड्रग्स है जिससे आने वाली नस्ल खराब होती है उसके कायदे को भी कड़क करके कायदे को अमलबजावनी करने के लिए शासन और पुलिस क्या कार्रवाई करेंगी. एक पहला प्रश्न है अध्यक्ष महोदय. दूसरा प्रश्न है कि जो हमारे नौजवान बच्चे और बच्ची ड्रग्स में आदत में आ गए, प्रश्न उत्तराचा तास संपलेला असला तरी या प्रश्नाचं उत्तर संपेस तोपर्यंत प्रश्न उत्तराचा तास वाढवण्यात येत आहे. रिहैबिलिटेशन सेंटर बनाने के लिए हर डिस्ट्रिक्ट के अंदर सरकार क्या कार्रवाई करेगी और ड्रग्स के प्रिवेंशन के लिए बच्चों ड्रग्स ना ले उसके लिए पुलिस और सरकार क्या प्रयत्न करेगी. अमीन भाईंनी महत्वाचा प्रश्न मांडलाय. प्रश्न जरी या प्रश्नापेक्षा वेगळा असला तरी देखील मागच्याच काळात ड्रग्सच्या संदर्भात आपण मकोका तरतूद केली आहे. आता त्या संदर्भातली कारवाई सुरू झालेली आहे. आपण MPD आणि मकोका या दोन्हीमध्ये त्या संदर्भातली कारवाई करतो, त्यामुळे तिथे आता कायद्याची अडचण नाही आहे. दुसरं, आपण रिहॅबिलिटेशन सेंटरच्या संदर्भात सांगितलं, हे निश्चितपणे अत्यंत महत्त्वाचं आहे. या संदर्भात विशेषतः मुंबई किंवा MMR रिजन सारख्या महानगरांमध्ये आजही आपल्याकडे क्वालिटी रिहॅबिलिटेशन सेंटर नाही आहेत. त्यामुळे जरूर या संदर्भात पुढाकार घेऊन अशा प्रकारचं सेंटर आम्ही सुरू करू. तर प्रश्न उत्तराचा तास संपलेला आहे. कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे. माननीय मुख्यमंत्री महोदय. बोला. मी आपल्या अनुमतीने कंपनी अधिनियम 2013 कलम 395 पोटकलम 1 अन्वये महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्यादित यांचा सन 2022-23 वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. माननीय संसदीय कार्यमंत्री. माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने विधानसभेच्या सन 2025च्या दुसऱ्या पावसाळी अधिवेशनात दिनांक
30 जून 2025 ते दिनांक 18 जुलै 2025 या कालावधीमध्ये माननीय मंत्री, माननीय राज्यमंत्री महोदयांनी विधानसभा सभागृहात दिलेल्या एकूण 1147 आश्वासनांची यादी तसेच 2025 चे दुसरे पावसाळी अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर आतापर्यंत पूर्तता करण्यात आलेल्या एकूण 271 आश्वासनांच्या पूर्ततेची विवरणपत्रे यादीसह सभागृहाच्या पटलावर ठेवतो. एकूण 271 आश्वासनांच्या पूर्ततेची विवरणपत्रे यादीसह सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. माननीय जलसंपदा मंत्री. लेंग होऊ दे, लेंग झाले होते. महोदय, मी आपल्या अनुमतीने कोकण पाटबंधारे विकास महामंडळ अधिनियम 1998 मधील कलम 47चा पोट कलम 4 अन्वये तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव यांचं सन 2023-24 या वर्षाचा 26वा वार्षिक वित्तीय अहवाल हा सादर करतो. अहवाल सभागृहासमोर सादर केला गेला. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने कोकण तापी पाटबंधारे विकास महामंडळ सांगितलं ना जळगाव. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने कोकण पाटबंधारे विकास महामंडळ ठाणे यांचा सन 2023-24च्या वार्षिक वित्तीय अहवाल व लेख्यावरील भारताचे नियंत्रक व महालेखापाल यांचा अलग लेखा अहवाल सभागृहासमोर ठेवतो. सदर अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवण्यास झालेल्या विलंबाचे कारण सोबत जोडलेले आहेत. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. माननीय खनिकर्म मंत्री. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने कंपनी अधिनियम 2013च्या कलम 395च्या पोट कलम 1 खंड ब अन्वये मॉयल लिमिटेड यांचा सन 2024-2025 या वर्षाचा 63वा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. नियम समितीचा अहवाल सादर करणे. माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र विधानसभा नियम समितीचा अहवाल सभागृहात सादर करत आहे. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. माननीय अध्यक्ष महोदय, विधानसभा नियम समितीच्या आज दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी सभागृहात सादर करण्यात आलेल्या अहवालाच्या अनुषंगाने नियम समितीच्या अहवालातील शिफारसींमध्ये कोणतीही सुधारणा करण्याची सूचना देण्यासंबंधातील महाराष्ट्र विधानसभा नियम 225(1) व 225(3) मधील 10 दिवसांच्या कालावधीबाबतची जी तरतूद आहे ती नियम 57 अन्वये स्थगित करण्यात येऊन सदरू मुदत उक्त अहवालाच्या बाबतीत शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजेपर्यंतच्या कालावधीची करण्यात यावी असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की विधानसभा नियम समितीच्या आज दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी सभागृहात सादर करण्यात आलेल्या अहवालाच्या अनुषंगाने नियम समितीच्या अहवालातील शिफारशींमध्ये कोणत्याही सुधारणा करण्याची सूचना देण्यासंबंधीतील महाराष्ट्र विधानसभा नियम 225(1) व 225(3) अन्वये 10 दिवसांच्या कालावधीबाबतची जी तरतूद आहे ती नियम 57 अन्वये स्थगित करण्यात येऊन सदरू मुदत उक्त अहवालाच्या बाबतीत शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजेपर्यंतच्या कालावधीची करण्यात यावी. आता हा प्रश्न सभागृहासमोर मतास टाकण्यात येईल. प्रश्न असा आहे की विधानसभा नियम समितीच्या आज दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी सभागृहात सादर करण्यात आलेल्या अहवालाच्या अनुषंगाने नियम समितीच्या अहवालातील शिफारसींमध्ये सुधारणा करण्याची सूचना देण्यासंबंधीतील नियम 225(1) 225(3) मधील 10 दिवसांच्या कालावधीबाबतची जी तरतूद आहे ती नियम 57 अन्वये स्थगित करण्यात येऊन सदरू मुदत उक्त अहवालाच्या बाबतीत शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत करण्यात यावी. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे. 1 मिनिट. नियम समितीचे सन्माननीय चेअरमन यांनी काही सूचना द्यायची असतील तर 10 दिवसाची मुदत 12 डिसेंबर शुक्रवारीपर्यंत करा अशा पद्धतीचा हा प्रस्ताव सभागृहासमोर आला आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये काही सुधारणा कोणकोणत्या करायच्या आहेत नाहीत
या संदर्भातली थोडीशी माहिती जर त्यांनी सन्मान्य सदस्यांनी आत्ताच काही विषद केली तर त्या संदर्भामध्ये ही मुदत कमी की जास्त, किंवा एवढी घाई करण्यापेक्षा पुढच्या अधिवेशनपर्यंत ही मुदत वाढवा ना. नाही नाही, ह्याच्यात विषय एवढाच आहे की हे करण्याबद्दल नियमातच आहे, फक्त त्याच्यासाठी जी मुदत असते 10 दिवसाची ती शिथिल करण्यासाठी आपण 57 अन्वये सस्पेन्शन ऑफ रूलचा वापर करत आहोत, तेवढाच इमोशन आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही नाहीये. आता आहेत का नियम समितीनं? नाही म्हणून त्या कन्सिडरेशनला 12 तारखेला घेणार आहोत ना, त्यावेळेला तुम्हाला बोलता येईल त्याच्यावर. आता फक्त शिथिल करण्यासाठी 57 खाली आपण मान्यता घेतोय सभागृहाची. माझ्या लक्षात आलं, माझ्याविषयी 57 अन्वये आपण पण देखील अधिकार वापरू शकता, परंतु नियमाच्या बाबतीत थोडीशी सखोल चर्चा करण्याकरता म्हणून थोडा वेळ वाढवून द्यावा असं माझी आग्रही मागणी आहे. ठीक आहे. नाही हे पहिली होते ना, वाचलंच नाही पूर्ण. आता प्रस्ताव सभागृहासमोर मतास टाकण्यात येईल. प्रश्न असा आहे की विधानसभा नियम समितीच्या आज दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी सभागृहात सादर करण्यात आलेल्या अहवालाच्या अनुषंगाने नियम समितीच्या अहवालातील शिफारसींमध्ये सुधारणा करण्याची सूचना देण्यासंबंधीतील नियम 225(1) व 225(3) मधील 10 दिवसांच्या कालावधीची जी तरतूद आहे ती नियम 57 अन्वये स्थगित करण्यात येऊन सदर मुदत उक्त अहवालाच्या बाबतीत शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत करण्यात यावी. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होय ते बहुमत आहे, होय ते बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. या अनुसार ज्या सन्मान्य सदस्यांना नियम समितीच्या अहवालातील शिफारशींवर सुधारणा सूचना सुचवण्याच्या असतील त्यांनी त्या शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत सचिव 2 दालन क्रमांक 108 पहिला मजला नवीन विस्तारित इमारत क्रमांक 1 विधान भवन नागपूर येथे अथवा rules.assembly.mls@gmail.com या ईमेलवर पाठवण्यात याव्या. घोषणा घोषणांनंतर घोषणा दिनांक 8 डिसेंबर 2025 पासून सुरू झालेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या सन 2025च्या तृतीय हिवाळी अधिवेशनात खालील नमूद मंत्री महोदय आपल्या मूळ विभागाचे कामकाज सांभाळून त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या विभागाचे विधिमंडळातील कामकाज पाहतील असे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कळवलेले आहे. ॲडव्होकेट आशिष शेलार, सामान्य प्रशासन विभाग. दिनांक 8 डिसेंबर 2025 पासून सुरू झालेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या सन 2025च्या तृतीय हिवाळी अधिवेशनात माननीय उपमुख्यमंत्री नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम यांनी त्यांच्याकडे कार्यभार असलेल्या विभागांचे विधिमंडळातील कामकाज आपल्या मूळ विभागाचे कामकाज सांभाळून त्यापुढे नेमून दिलेल्या मंत्री संबंधित विभागाच्या राज्यमंत्री यांच्यासोबत समन्वय ठेवून एकत्ररित्या हाताळतील असे प्रस्तावित करून त्याबाबतची परवानगी मागितली होती. माननीय उपमुख्यमंत्री नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम यांच्याकडे कार्यभार असलेल्या नमूद विभागाचे कामकाज नेमून दिलेले मंत्री संबंधित विभागाच्या राज्यमंत्री यांच्याशी समन्वय ठेवून हाताळण्याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अनुमती दिलेली आहे. त्यानुसार विभाग व मंत्री महोदयांची नावे पुढील प्रमाणे आहेत. सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम माननीय श्री दादाजी भुसे. नगरविकास माननीय श्री उदय सामंत. गृहनिर्माण माननीय श्री शंभूराज देसाई. सर्व सन्मान्य सदस्यांना अध्यक्ष महोदय, हा थोडासा विषय आता समोर आला तो मागच्या वेळेला सभागृहामध्ये संबंधित खात्याचे मंत्री हजर असताना सुद्धा इतर मंत्री या संदर्भामध्ये त्यांच्या संबंधित विषयाची उत्तर देत होते. अध्यक्ष महोदय, सर्वसाधारणपणे प्रथा आता हल्ली दादा सुद्धा त्यावर काही भाष्य करत नाहीत, वळसे पाटील काही बोलतच नाहीत. सर्वसाधारणपणे प्रथा अध्यक्ष महोदय अशी आहे की एखादा मंत्री ह्या विधान भवनाच्या आवारामध्ये नसेल
तो जर बाहेर कुठे असेल तर त्याचं कामकाज किंवा त्याच्या विषयासंदर्भामध्ये किंवा त्याच्या खात्यासंदर्भामध्ये एखाद्या मंत्र्याला उत्तर देण्याचं किंवा त्याचं कामकाज पाहण्याचं अध्यक्ष महोदय परवानगी देण्याची ही प्रथा पूर्वीपासून आहे. आपण काय नवीन पाडली अशातला भाग नाही. पण नवीन प्रथा ही पडलेली आहे अध्यक्ष महोदय की संबंधित मंत्री या प्रिमायसेसमध्ये आहेत, आवारामध्ये आहेत, आपल्या चेंबरमध्ये बसून असतात आणि त्यांच्या खात्याचं उत्तर कुठल्या तरी मंत्र्यानं देणं ही प्रथा माझ्या दृष्टीनं जरी आपण परवानगी घेतली असली, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याला परवानगी दिली असली, आपण जरी सभागृहाच्या समोर हा विषय ठेवला असला तरी मला असं वाटतं की ही प्रथा चुकीची आहे. मंत्री संबंधित असताना वास्तविक सभागृहामध्ये असे प्रसंग अध्यक्ष महोदय बऱ्याच वेळेला आलेले आहेत. काय आलेत की एखादा ज्युनियर मंत्री असेल, एखादा राज्यमंत्री असेल आणि त्याला जर समोरच्या सदस्यांनी प्रश्नाचा भडीमार करून जर भांडावून सोडला असेल तर सभागृहातला सिनियर मंत्री त्याच्या मदतीला त्याच्या संमतीनं जाऊ शकतो. न पेक्षा त्याच्या खात्यामध्ये दुसऱ्या मंत्र्याला हस्तक्षेप सुद्धा करता येत नाही, उत्तरं सुद्धा देता येत नाही. ही प्रथा अनेक वर्षांपासून या सभागृहाची आहे आणि म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही त्यांना परवानगी देत असताना ते जर या प्रिमायसेसमध्ये नसतील, चेंबरमध्ये नसतील, विधिमंडळाच्या आवारामध्ये नसतील तर जरूर परवानगी द्या. न पेक्षा ते जर इथे असतील तर संबंधित मंत्र्यांनीच उत्तर दिलं पाहिजे असं आपण अध्यक्ष म्हणून निर्देश द्यावे असा माझा आग्रह आहे. नाही, सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेबांनी जो मुद्दा आत्ता उपस्थित केला त्या संदर्भात मी एवढंच सांगू इच्छितो की सर्वसाधारणपणे आपण म्हणालेली बाब अत्यंत सत्य आहे की संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी उत्तर देणं अपेक्षित असतं. पण संविधानात दिलेल्या तरतुदीनुसार आपल्या सगळ्यांना कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी, सामूहिक जबाबदारीची संकल्पनेची कल्पना आहे. तसं असल्यामुळे नियमानुसार इतर मंत्र्यांना उत्तर देण्यापासून मी काय थांबवू शकणार नाही. एक. नंबर 2, उत्तर देत असताना केवळ आपण एक्सटेम्पो उत्तर देत नसतो, त्या संदर्भातलं ब्रीफिंग घेत असतो. ब्रीफिंग घेतल्यानंतर जबाबदारीपूर्वक उत्तर देत असतो. त्यामुळे एखाद्या खात्याचं जर का भार, उत्तर द्यायचा भार जर एखाद्या मंत्र्याकडे सोपूत केला असेल आपण, तर त्या मंत्र्यांनी ब्रीफिंग घेऊन अधिक प्रभावशाली उत्तर देणं जर शक्य होणार असेल तर मला वाटतं या गोष्टीत कुठची अडचण नाही आहे. त्यामुळे आपण आता पुढे जाऊया. चला, आता झालं ना आपण रुलिंग त्याबद्दल काही आमचं कुणाचं काही दुमत असण्याचं कारण आहे अध्यक्ष महोदय. शेवट त्या स्थानी आपण बसले आहेत अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, काही वेळा सभागृहामध्ये संबंधित खात्याचे मंत्री उपस्थित असताना सुद्धा आपणच ठरवा, आपण त्या आपल्याला अधिकार आहे त्या सदस्य वडेट्टीवार साहेब, मी आपण मांडलेल्या प्रश्नाचं उत्तर आता दिलेलं आहे, रुलिंग दिलेलं आहे. आता याच्यावरती अजून किती बोलायचं आपण? बरोबर नाही? सर्व सन्मान्य सदस्यांना पुनश्च कळवण्यात येते की भारतीय गणराज्याच्या 75व्या वर्षपूर्तीनिमित्त भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर दिनांक 26 मार्च 2025 रोजी विधानसभा सभागृहात झालेल्या चर्चेला माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरादाखल केलेले भाषण पुस्तक स्वरूपात महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री आचार्य देवव्रतजी यांच्या शुभहस्ते आज मंगळवार दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजता मान्य राज्यपाल महोदयांचे कार्यालय व निवासस्थान लोकभवन सिव्हिल लाईन्स नागपूर येथे समारंभपूर्वक प्रकाशित करण्यात येत आहे. सर्व सन्मान्य सदस्यांनी या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहावे. कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका संबंधित विधिमंडळ पक्ष कार्यालयाकडून आपल्याला वितरित करण्यात आली आहे. कार्यक्रमस्थळी 15 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. परत एकदा आठवण करून देतोय, तुम्ही यावं असा माझा आग्रह आहे. त्यासाठी सर्व सन्मान्य सदस्यांना कळवण्यात येते की काल काही सन्मान्य सदस्यांनी प्रवेश पास नसलेल्या व्यक्तींना विधान भवनामध्ये सोबत आणल्याबाबत मुख्य सुरक्षा अधिकारी यांनी माझ्याकडे अहवाल सादर केला आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवस लक्षात घेता सन्मान्य सदस्यांची नावे जाहीर करण्यात मला उचित वाटत नाही. तथापि भविष्यात अशा प्रकरणाची पुनरावृत्ती घडल्यास त्या सन्मान्य सदस्यांची नावे सभागृहात जाहीर करण्यात येतील व त्याबाबत पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल. तरी सर्व सन्मान्य सदस्यांनी प्रवेश पास व सुरक्षा विषयक सूचनांचे पालन करून सहकार्य करावे.
स्थगन प्रस्तावाच्या सूचना. सदन नंतर आज प्राप्त झालेल्या सर्व स्थगन प्रस्तावांच्या सूचनांना मी दालनात अनुमती नाकारलेली आहे. माझी आपल्याला नम्रपणे विनंती आहे की आपण दालनामध्ये जरी नाकारला असला तरी एक अत्यंत महत्त्वाचा विषय मी आपल्या निदर्शनात आणून देऊ इच्छितो. अध्यक्ष महोदय, आपल्याला आठवत असेल की आपल्याकडे CST स्टेशनचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणून नाव झालं आणि त्या ठिकाणी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करावा अशा प्रकारचा प्रस्ताव हा मी सभागृहामध्ये मांडला. अध्यक्ष महोदय, आपण सांगितलं की तो BSc मध्ये विषय आला पाहिजे. आपण तो BSc मध्ये विषय ऐकून घेतला. त्यानंतर सभागृहामध्ये इथं माननीय मुख्यमंत्री महोदय हजर असताना अध्यक्ष महोदय तो विषय आपण सभागृहामध्ये उपस्थित केला. आज स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून मला आपल्याला या निमित्ताने एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे की त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक अशा प्रकारचं उत्तर दिलं. त्यांनी दिलेलं उत्तर आज आपल्याकडे रेकॉर्डवर आहे, माझ्या हातामध्ये आहे. त्यांनी सांगितलं की जुनं VT स्टेशन आहे त्याचं नवीन नामकरण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस झालं आणि त्या ठिकाणी अतिशय भव्य पुनर्विकास सुरू आहे. त्या माध्यमातून आयकॉनिक स्टेशन तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या आराखड्याचा एक भाग म्हणून सदर ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे आणि म्हणून भास्करराव, सभागृहाचा आता वेगळा ठराव करण्याची गरज नाही असं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, कारण आपला हेतू साध्य होतोय आणि आपण तो सभागृहाचा ठराव आपण अध्यक्ष या नात्यानं तो आपण करावा असा जो माझा आग्रह होता तो करण्याची त्यावेळेला आपल्याला काही आवश्यकता भासलेली नाही. परंतु आमचे सन्मान्य अरविंदराव सावंत हे आमचे पार्लमेंटमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते आहेत. ते ह्या विषयाची सातत्यानं पाठराखण अध्यक्ष महोदय करत होते आणि त्यांना तिथले रेल्वे राज्यमंत्री जे आहेत त्यांनी एक लिखित स्वरूपाचं पत्र दिलेलं आहे. त्यांनी पत्र त्यांना असं दिलं अध्यक्ष महोदय की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचं काम हे आमच्या अखत्यारीत येत नाही तर ते रेल्वेच्या अखत्यारीत येतं, रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारीत येतं आणि म्हणून तो विचार शासनाच्या विचाराधीन नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, पुन्हा एकदा हा विषय वादाचा, चर्चेचा, प्रतिष्ठेचा माझी करण्याची अजिबात इच्छा नाही. माझी या स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा विनंती आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांना पुन्हा विनंती आहे, ही सगळी कागदपत्र मी आपल्याला देतो. आपण हा या सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे त्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अतिशय भव्य दिव्य अश्वारूढ अशा प्रकारचा दर्शनी भागामध्ये पुतळा उभा करण्यासंदर्भामध्ये केंद्र सरकारच्याकडे पाठपुरावा करून त्यांच्याकडून काही जर उणीवा राहिल्या असतील तर त्या दूर करून आपण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याकरता पुढाकार घ्यावा, हे स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून माझी आपल्याला विनंती. सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेबांनी आता जी माहिती सभागृहासमोर मांडली, खरं तर या सभागृहात इतर सभागृहात झालेल्या कामकाजाबद्दल आपण चर्चा करत नाही, परंतु मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की उत्तर जे त्या सभागृहात दिलं गेलेलं त्या उत्तरात स्पष्टपणे नमूद केलेलं गेलं आहे की या संपूर्ण परिसराचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याचं डेव्हलपमेंटचं काम हे रेल्वे विभागाकडे येत आहे आणि त्यामुळे या संदर्भातला आराखडा असेल, या संदर्भातलं कामकाज एक्झिक्युशन असेल, हे सगळं रेल्वे विभागाकडनं होत असल्यामुळे रेल्वे विभाग या संदर्भात आराखडा बनवून त्याची अंमलबजावणी करणार. सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी पण या संदर्भात तीच भूमिका घेतली आहे की रेल्वे विभागाशी बोलणं झाल्यानंतर रेल्वे विभाग तिकडे संबंधित स्टॅच्यू संबंधित उभारण्यासंदर्भात निर्णय घेत आहे आणि त्या संदर्भात त्यांनी सकारात्मक निर्णय घेतलेला आहे. तरीही आपण मांडलेल्या मुद्द्यानुसार या संदर्भातली परत माहिती घेऊन सभागृहाला अवगत केलं जाईल. ठीक, पुढे जाऊया. चला, हो देतो. काय बोला लवकर, चला. अध्यक्ष महोदय, देतो ना, देतो. अध्यक्ष महोदय, एक घेतो. नानाभाऊ एक काय मिनिट. तुमचं काय अध्यक्ष महोदय, आज 9 डिसेंबर आहे. अध्यक्ष महोदय, औचित्य आहे ना तुमचं. महाराष्ट्र एक मिनिट. अध्यक्ष महोदय, एक मिनिट.
एक मिनिट, स्थगनवरती ते बोलले, तुम्हाला परत बोलायचं आहे का? स्थगनच आहे. अध्यक्ष महाराज वर्धा तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली या ठिकाणी अध्यक्ष महाराज कुंदाताई खुशाल मिश्रा या महिलेवर वाघाने हल्ला केला आणि तिचा मृत्यू झाला. अध्यक्ष महाराज गडचिरोली जिल्हा आमचा जो आहे हा काही व्याघ्र प्रकल्प नाही आहे. अध्यक्ष महाराज हा आमचा ताडोबा आणि याच्यातला हा भाग नाही आहे. अध्यक्ष महाराज भंडारा असेल, गोंदिया असेल किंवा आमचं गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाघ मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपण संरक्षण देऊन त्या ठिकाणी मोठे केलेले आहेत. त्याचा आम्हाला कुठलाही विरोध नाही. पण अध्यक्ष महाराज ज्या पद्धतीनं रोज मनुष्य आता वाघाचा घास खायला लागलेला आहे. नानाभाऊ, आपण थोडक्यात बोला, कारण 3 नंबरची लक्षवेधी ह्याच विषयावरती आहे. अध्यक्ष महाराज, आता मनुष्य हा वाघाचा घास व्हायला लागला. अशा या परिस्थितीमध्ये वाघाचं रक्षण करा, पण मनुष्य रक्षणाची काय भूमिका आहे? आणि आपण तुम्ही सांगता की आम्ही आर्थिक मदत करतोय, तर मनुष्याचं आर्थिक किमतीनं तुम्ही त्याचं मूल्यमापन करत असाल जीवाचं, ते काय बरोबर नाही. आणि म्हणून मदत आपण जे करायचं ते अजून मदतही या लोकांना केलेली नाही. पण दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण या सगळ्या सुरक्षेच्या बाबतचं वन विभागाच्या माध्यमातून काय उपाययोजना करणार आहे ते एकदा आपण सांगितलं पाहिजे. एवढंच माझा या स्थगनाच्या बद्दलचा विषय आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. बोला. अध्यक्ष महोदय, नाकारल्यात आपण किती वेळ स्थगनला देणार? आता दोघांना संधी दिली. अध्यक्ष महोदय, आज 9 डिसेंबर आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड होऊन 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मी आपल्या अभिनंदनाचा ठराव मांडित आहे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधिमंडळ हे केवळ कायदे बनवणारी संस्था नसून ते देशातील लोकशाहीचे मूल्याचे जतन करणारे एक पवित्र मंदिर आहे. महाराष्ट्र विधानमंडळाने घेतलेले निर्णय आणि येथील कामकाज पद्धती देशातील इतर राज्याच्या कायदे मंडळासाठी नेहमीच दिशादर्शक ठरली आहे. अशी दैदिप्यमान परंपरा असलेल्या विधानसभेच्या अध्यक्षपदी आपली दुसऱ्यांदा निवड होऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. अध्यक्ष महोदय, मला या निमित्तानं आजच्या 9 डिसेंबर या दिवशी 9 डिसेंबर 1946 रोजी भारतीय घटना समितीची पहिली बैठक दिल्ली येथे भरवण्यात आली होती. याच 9 डिसेंबर या तारखेला आमच्या सगळ्यांचे मित्र व सन्माननीय अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांची सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. या निमित्ताने आपल्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडताना अध्यक्ष महोदय, मला काही बाबी नमूद कराव्याशा वाटतात. आपण स्वतः कायद्याचे पदवीधर आहात. अनेक वर्ष वकिली व्यवसायात कार्यरत होतात. याच प्रत्यक्ष लाभ सभागृहाचे कामकाज चालवताना दिसून येतो. संविधानातील तरतुदी आणि विधानसभा नियमांचे अचूक अर्थ लावण्यात आपला हातखंडा आहे. गेल्या वर्षभरात आपण दिलेले ऐतिहासिक निवाडे आणि कायदेशीर पेच प्रसंगावर केलेले भाष्य हे अभ्यासकासाठी संदर्भ ग्रंथ ठरले आहेत. देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष होण्याचा बहुमान आपल्याला मिळालेला आहे. तरुण रक्त आणि प्रगल्भ विचार यांचा अनोखा संगम आपल्या कार्यपद्धतीत दिसतो. तरुण आमदारांना प्रोत्साहन देणे आणि ज्येष्ठ सदस्यांचा आदर राखणे हे कौशल्य वाखण्याजोगे आहे. सभागृहात अनेकदा तणावाचे प्रसंग उद्भवतात, परंतु अशा वेळी आपण दाखवलेला संयम आणि सहनशीलता अद्भुत आहे. सत्ताधारी बाकावरील सदस्य असो किंवा विरोधी बाकावरील सर्वांना आपली बाजू मांडण्याचा समान संधी आपण देता. आपल्या या निपक्षपाती आणि मैत्रीपूर्ण स्वभावामुळे सत्ताधाऱ्याप्रमाणेच विरोधकांनाही आपण आपलेसे वाटता. मागील 1 वर्षात सभागृहाचा वेळ वाया न जाऊ देता जास्तीत जास्त कामकाज घडवून आणण्यात आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात आपण महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आपला हसतमुख चेहरा आणि शांत स्वभाव सभागृहाचे वातावरण नेहमीच सकारात्मक ठेवतो. तरी आज आपल्या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या वर्षपूर्ती निमित्त संपूर्ण सभागृहाच्या वतीनं मी आपलं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि आपल्याला या अभिनंदनाचा प्रस्ताव या निमित्तानं मांडतो. मी सभागृहाचे आभार मानतो.
चला पुढे. औचित्याचे मुद्दे. कुठची? हा, सभागृहातल्या कामकाज संदर्भात मी काही घोषणा करू इच्छितो. आता आपण यानंतर औचित्याचे मुद्दे घेणार आहोत आणि हो एवढं होते ना, आणि त्यानंतर आपण काही बिलं घेऊ आणि मग लक्षवेधी सूचना घेऊ आणि त्यानंतर प्रस्ताव चर्चेला घेऊ.